ह्या महिला ज्या आलेल्या आहेत पाणी घेऊन. ओ ताई, 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट फक्त, 1 मिनिट, 1 मिनिट. रमेश, आवाज यायचंय. अच्छा, नळ होता तिथे, काय होतं तिथे? हे बघा, हा झिरपा आहे तिथं. ही पठारपाड्यावरची अवस्था आहे. उल्हासनगर विधानसभेमध्ये हे पठारपाडा आहे. त्या ताई, तुमचं नाव काय? रंजना. 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 हे बघा, 3 ताळे त्यांनी आणलेत. आता हे किती दिवस चालेल पाणी तुम्हाला? उद्या वापस जावं लागेल पाण्याला, रोज जावं लागतंय. पण मग हे उकळून वगैरे पिता का नाही? नाही, तसंच पितो आम्ही. गावात पाणी येत नाही? नाही, आता खडूला येतं नदीचं पाणी. हा का? हा. बरं बरं, चला जा. त्यांच्या वजन आहे. हे बघा, ह्या पण आहे, ह्या दुसऱ्या ज्या ताई यांच्या हे घर आहे. थांबा ताई, ते तिकडून लांबून पाणी आणायला लागतं. हा. तिकडे खदानी जवळ. हा का? मग नळाला पाणी येत नाही का? नळाला पाणी येतं, पण खडूल येतं आता. हा का? हा. गढूळ पाणी हा, असतं, गढूळ पाणी येतं. स्वच्छ पाणी नसतं. नाही, मग त्या पिऊशी नाही वाटत, म्हणजे असं चिखलाचं लागतं ना पाणी, मग ओके. माणसात येत नाही, मग तिकडनेच पाणी आणायला लागतं. बघा, भारतात आज 80वा स्वतंत्र दिवस आहे आणि मुंबईजवळ असणाऱ्या पठारपाडा आहे, आदिवासी, पूर्ण आदिवासी गाव आहे. हे बघा, हे स्वच्छ पाणी. पाणी दाखवतो मी तुम्हाला. बघा, हे पाणी आणलं त्यांनी. हे क्लीन वॉटर आहे एकदम. हे जे झरे वगैरे सुरू झालेले आहेत, त्या झऱ्यांचं हे पाणी आहे. आणि आता हे किती दिवस चालेल भाऊ हे? नळ नळ आहे का इकडे? नळ येतो का पाणी नळाला? येतं ना. पण मग आता पावसात पित नाही का कोणी? हा, ओके. पठारपाड्यामध्ये ही अशी अवस्था आहे. नळाला, नळ कुठे आहे तुमचा? कुठे? अच्छा, नळाला पाणी गढूळ येतं, त्याच्यामुळे गावातले जे आपल्या ज्या महिला भगिनी आहेत, त्या सगळ्या लांबून, जवळजवळ 1-1.5 किलोमीटर असेल अंतर, त्या भागातून हे झऱ्याचं पाणी आणतात. कारण नदीचं पाणी गढूळ असतं, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये त्यांना हा जो त्रास आहे तो सहन करावा लागतो.